श्री स्वामी समर्थ. कशा आहात? छान असा मजेत कसा. चला तर मग आज विषय घेऊन आली आहे स्वामी सेवेबद्दल. तर स्वामी सेवेबद्दल स्वामीची सेवा काय आहे? नित्यनियमाची सेवा. स्वामी समर्थ महाराजांचे 11 माळी, त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय आणि गायत्री मंत्र 1 आणि आई भगवतीचा 1 माळ, अशी एक माळ घ्यायची असते. ही नित्य सेवा आपली ही रोजची आहे बरं का. ह्याच्यावर माऊलीने काय सांगितलं आहे की तुम्ही सेवेकरी आहात तर तुम्ही नामस्मरणात सतत स्वामींच्या नामस्मरणात प्रमाण असा दिवसभर चालता उठता स्वामींच्या नामस्मरणात दिवस काढायचा. जे काय आहे ते स्वामी असं म्हणतच चला. तुमच्या आयुष्याचं फेरपालट नाही होईल तर 100% स्वामी आपल्या जीवनाचं फेरपालट करून देते. हे एक गॅरंटी आहे. अनुभव घेऊन पाहतो. माऊली म्हणतात जसं लक्ष जर स्वामी मंत्राचं जर तुम्ही जप केला स्वामी महाराजांचा तर जीवनाचा सगळं पलट होते. आयुष्याचा काय म्हणजे होत्याचं नव्हतं होते, सोनं होते असं माऊली म्हणतात. तर जसं लक्ष न व्हायला काय झालं, चालता बोलता उठता बसता आपण प्रवास करत असलं तरी स्वामींच्याच नामस्मरणात दिवस काढायचा. छान किती गोड वाटते. कशाचाही विचार नाही करता स्वामी महाराजांचे सतत स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही हा अनुभव घेऊन घ्या. आता तुम्ही म्हणा कामचं का वय आहे का, आम्ही ते देवच करायचं का? अरे या देवाविषयी काहीच तुम्ही म्हणजे विरोधात नका जाऊ. देव काही सर्व काही आहे. आपल्या आयुष्याचं सर्व फेरपालट करेल तर देव करेल. तुमचे संकटकाळी देव धावून येतो. तुम्ही अनुभव घ्या. कितीतरी अनुभव स्वामीचे ऐकायला भेटत आहे. आता मागं बस कोसळली तर तरी बॉलसारखी पकडली, ही स्वामीचीच कृपा. कारण त्याच्यात एक पुरुष स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत होता म्हणून एका पुरुषामुळे 500 लोकांचे जीव वाचले. तर तुम्हाला तर सोपं वाटत नाही स्वामीची सेवा. स्वामीची महिमा अगाध आहे. तुम्ही अनुभव घ्या. काय नाही काय होईल ते. अरे तुम्ही जर स्वामी महाराजांच्या सेवेत असाल ना तर कधी तुम्हाला येते काही कधी कठीण परीक्षा घ्यायला लावतो स्वामी. असं नाही आहे का बाबा मी एवढी स्वामी महाराजांच्या सेवेत असून मला हे. अरे प्रत्येकालाच येत असते. देवाला तर रामाला तर वनवास नाही केला. स्वामी महाराजांना किती त्रास झालेला आहे तुम्हाला माहीत आहे. स्वामी महाराजांची लीला बघून मग नंतर महाराजांना लोकांनी केलं. नाही तर स्वामी महाराजांना त्रास दिलेला आहे, गजानन महाराजांना त्रास दिलेला आहे, साईबाबांनाही त्रास झालेला आहे. अरे देवालाच सोडलं नाही तर आपण तर माणूस आहे. तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत जर असेल तर थोडेसे कठीण काठ्याहून म्हणजे काठ्याहून तुम्हाला परीक्षा आहेच. काठ्यावरून चालत जर गेल्यावर तेव्हा पण प्लेन रस्ता येतेच. कारण हा माझा पण अनुभव आहे. कारण मलाही स्वामींनी जीवातून छान आणलेलं आहे. या स्थळाला आणलेलं आहे ते स्वामीनेच आणलेलं आहे. म्हणजे स्वामीचीच कृपा आहे. भरपूर स्वामीची कृपा आहे माझ्यावर. कारण माझ्यावर म्हणजे माझ्या कुटुंबावर स्वामीने खूप कठीण परीक्षेतून मला बाहेर काढलेलं आहे. तुम्हाला काय सांगितलं, अक्षरशः तुमच्याही डोळ्यात पाणी एवढ्या कठीण कोरोना काळात मला स्वामीने म्हणजे साथ दिलेली आहे. मी विसरू शकत नाही मी स्वामी महाराजांना. कारण स्वामी महाराजांनी मला सगळं माझ्या आयुष्याचं सोनं केलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला कळून सांगत आहे स्वामी सेवेत राहा. आणि स्वामी अरे काहीच अवघड नाही. सतत तुमच्या तोंडात स्वामी समर्थ महाराजांचा जप फालतू तोंडात आल्यापेक्षा तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करा ना. तुमच्या जीवनाचं सोनं होते ना. हे करून मग स्वामी महाराजच तुम्हाला नवीन दिशा दाखवत राहते. कोणती सेवा करायची, काय करायची, बरोबर तुम्हाला स्वामी महाराज दिशा दाखवत राहते. तर 3 स्वामी चरित्राचे 3 अध्याय आणि 11 माळीत हा नित्यनियम आहेच. पण याच्यानंतर माऊलीने सांगितलं आहे 12 महिन्यात 365 दिवसामध्ये तुम्ही 101 स्वामी चरित्र सारामृतचे पारायण करायचे.
101 आई दुर्गा सप्तशतीचे 101 पारायण करायचे, मल्हारी सप्तशतीचे पाठ करायचे 56. तर त्याच्यानंतर आपले रुद्रपाठ ही 101 करायची. तर तुमच्या आयुष्यात काय घडामोडी होते ते सांगा, कारण अशी माऊली सांगतात. आणि मी पण त्याच्यात आहे. माझे झालेले आहे 101 सारामृतच्या स्वामीचरित्र सारामृतचे 101 पारायण झालेले आहे माझे. आता मला सप्तशतीचं चालू आहे माझं. दुर्गा सप्तशतीचे पण अर्ध झालेलं आहे माझं. मी शुक्रवारी घेते. स्वामी महाराजाचं माझ्याकडून करून घेतात. आणि मी अशी दर सोमवारी प्रदोष, त्याच्यानंतर शिवरात्री अशा वेळेस मी पार्थिव शिवलिंग करते. आणि आपल्या घरातल्या शिवलिंगावर, देवघरात शिवलिंग असतं, शिवलिंगावर मी रुद्रपाठ शिवलिंगाचा पाठ करून मी अभिषेक करत असते. तर मला खरंच माझ्या जीवनात खूप बदल झालेला आहे. म्हणून मी तुम्हाला कळकळून सांगत आहे, तुम्ही स्वामी सेवेत राहा आणि जी सेवा सांगते ती सेवा करा. निश्चितच स्वामी महाराज छोटं नाही, खूप मोठी ओंजळ भरून देते. म्हणून स्वामी सेवेत राहा आणि त्याच्यातच रममान राहा आणि आयुष्याचं सोनं करा. चला, मग माझा व्हिडिओ कसा वाटला तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.